हॅलो स्टुडंट्स, तर आपण सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन मधला पुढचा पॉईंट पाहतोय, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. मागच्या लेक्चरला आपण बार्स ऑफ व्हॅरिंग क्रॉस सेक्शन, जेव्हा ॲक्सियल लोड आपण अप्लाय करतो तेव्हा जे काय टोटल डिफॉर्मेशन किंवा इलॉंगेशन किंवा चेंज इन लेंथ, टोटल चेंज इन लेंथ कशी कॅल्क्युलेट करायची हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण इलॉंगेशन किंवा डिफॉर्मेशन, टोटल डिफॉर्मेशन पाहणारच आहोत. ॲक्सियल लोड अप्लाय केलेला आहे, पण ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ह्याचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. तर कंडिशन काय असेल की एखादा समजा बार आहे युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा, एक सलग क्रॉस सेक्शन आहे. अर्थात व्हॅरिंगसुद्धा असू शकतं किंवा एकसारखं असू शकतं. आणि हा बार आहे सपोज, आणि ह्याच्यामध्ये नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट होत आहेत. इथं एक फोर्स ॲक्ट होतो आहे, इथं एक फोर्स ॲक्ट होतो आहे, परत इथं एक फोर्स ॲक्ट होतो आहे आणि इथं एक फोर्स ॲक्ट होतो आहे. असा बार आहे, तर नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट होत आहेत. आता हा एक सेक्शन असेल, सेक्शन 1, हा एक सेक्शन असेल 2, हा एक 3 नंबरचा सेक्शन असेल. आता प्रत्येकाची लेंथ ही काय समजा वेगळी आहे. ही L1 आहे, ही L2 आहे आणि ही L3 आहे. मग अशाच एक कंडिशन असेल किंवा अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय काढायचं असतं, टोटल इलॉंगेशन किंवा डिफॉर्मेशन काढायचं असतं. तेव्हा आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचा वापर करतो. म्हणजेच काय की आता इथं 3 सेक्शन आहेत, म्हणजे आपण 3 सेक्शनमध्ये डिव्हाइड केला आहे बार. त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा काय करायचे आहे, फ्री बॉडी डायग्रॅम काढायची आहे. फ्री बॉडी डायग्रॅम ऑफ इंडिव्हिज्युअल सेक्शन आपल्याला काय करावं लागते, ड्रॉ करावं लागते. म्हणजे आता हा सेक्शन 1 आहे, त्याची फ्री बॉडी डायग्रॅम, सेक्शन 2ची फ्री बॉडी डायग्रॅम, सेक्शन 3ची फ्री बॉडी डायग्रॅम, हे आपल्याला इंडिव्हिज्युअली ड्रॉ करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे, कॅल्क्युलेट डिफॉर्मेशन ऑफ ईच सेक्शन. कॅल्क्युलेट डिफॉर्मेशन ऑफ ईच सेक्शन, डेल्टा एल बरोबर PL अपॉन AE. त्यानुसार आपल्याला प्रत्येक सेक्शनचं, आपण फ्री बॉडी डायग्राम प्रत्येक सेक्शनची काढलेली आहे. ही सेपरेट काढणार आहोत, ही सेपरेट काढणार आहोत, ही सेपरेट काढणार आहोत. मग ह्या 1 सेक्शनचं डिफॉर्मेशन येईल डेल्टा L1, 2 सेक्शनचं डिफॉर्मेशन येईल डेल्टा L2, 3 सेक्शनचं डिफॉर्मेशन येईल डेल्टा L3. हे सेपरेटली आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. डेल्टा L1, डेल्टा L2 आणि डेल्टा L3 ही सेकंड स्टेप आहे. आणि नंतर आपल्याला टोटल इलॉंगेशन जेव्हा काढायचं असेल किंवा नेट डिफॉर्मेशन काढायचं असेल, तर हे जे आहे त्याची सगळ्याची सम घ्यायची आहे. आता ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जर टेन्साईल कंडिशन असेल, जर टेन्साईल लोड असेल तर पॉझिटिव्ह घ्या, आणि जर कॉम्प्रेसिव्ह कंडिशन असेल, कॉम्प्रेसिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्या. ठीक आहे. टेन्साईल असेल तर पॉझिटिव्ह घ्या, कॉम्प्रेसिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्या. म्हणजेच अशी कंडिशन असेल सेक्शन 1ची, तर ह्याचं जे डेल्टा यल येईल ते पॉझिटिव्ह येईल, किंवा पी जो आहे तो पॉझिटिव्ह येईल. पी पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे. पी पॉझिटिव्ह असेल म्हणजे हा जो फोर्स असेल तो पॉझिटिव्ह असेल, म्हणून डेल्टा येईल पॉझिटिव्ह येईल. पण जर अशी कंडिशन असेल, समजा आपल्याला सेकंड सेक्शनची अशी समजा कंडिशन आली, हा पी आहे, हा पी काय कॉम्प्रेसिव्ह आहे, म्हणून हा पी काय येईल, निगेटिव्ह येईल. त्यामुळे डेल्टा यल सुद्धा काय येईल, निगेटिव्ह येईल, डेल्टा येईल. ओके. तर अशा कंडिशनवर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. फोर्स जर राईट साईडला असेल तर पॉझिटिव्ह घ्या, फोर्स जर लेफ्ट साईडला असेल तर निगेटिव्ह घ्या. लक्षात आलं. तर ह्याचा आपल्याला वापर करून आपल्याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. आता ठीक आहे, आता लक्षात आलं नाही तरी चालेल, पण प्रॉब्लेम सोडवताना तुमच्या लक्षात येईल की असे समजा कंडिशन दिलेली आहे, नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट होत आहेत. तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, ह्याचं डिवायडेशन करावं लागेल. 3 सेक्शनमध्ये केलेलं आहे, 3 पार्टमध्ये केलेलं आहे. त्याची प्रत्येकाची फ्री बॉडी डायग्राम सेपरेटली काढायची आहे. अशा पद्धतीची फ्री बॉडी डायग्राम असेल. त्याच्यानंतर
1 नंबरच्या सेक्शनचं डिफॉर्मेशन, 2 नंबरच्या सेक्शनचं डिफॉर्मेशन, 3 नंबरच्या सेक्शनचं डिफॉर्मेशन सेपरेटली कॅल्क्युलेट करायचं आहे आणि नंतर नेट डिफॉर्मेशन किंवा नेट चेंज इन लेंथ आपल्याला काढायचं, म्हणजे ह्या सगळ्यांची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. पण त्यावेळेस एक लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा टेन्साईल कंडिशन असेल तेव्हा पी पॉझिटिव्ह येईल आणि डेल्टा एल पॉझिटिव्ह येईल, आणि जेव्हा कॉम्प्रेसिव्ह कंडिशन असेल तेव्हा पी निगेटिव्ह असेल, डेल्टा एल निगेटिव्ह येईल. अशा पद्धतीने हे लक्षात घ्यायचं आहे. आणि फोर्स तुम्ही मेकॅनिक्सला शिकला आहात, राईट साईडला फोर्स असेल पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडला जर त्याचा ॲरोहेड असेल तर निगेटिव्ह फोर्स आपण कन्सिडर करतो. तर आज आपण पुढचे प्रॉब्लेम, आता पहिला प्रॉब्लेम पाहणार आहोत. सो फर्स्ट प्रॉब्लेम, a circular bar having 200 mm square area is subjected to axial load as shown in figure. Find the value of P and total elongation. Take Young's modulus is equal to E, capital E is equal to 2 into 10 raised to 5 Newton per mm square. तर अशा पद्धतीचं आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे किंवा प्रॉब्लेम सोडवायला सांगितलेला आहे. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी काढायच्या आहेत, पीची व्हॅल्यू काढायची आहे आणि टोटल इलॉंगेशन काढायचं आहे. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा एरिया दिलेला आहे, हा युनिफॉर्म एरिया आहे, जो बार आहे तो युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा आहे. तो एरिया दिलेला आहे 200 mm स्क्वेअर, 200 mm स्क्वेअर एरिया दिलेला आहे. त्याच्यानंतर ई दिलेला आहे कॅपिटल ई, 2 into 10 raised to 5 न्यूटन पर mm स्क्वेअर हा आपल्याला ई दिलेला आहे. ठीक आहे. आता ह्यानुसार आपल्याला पुढचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता तुम्हाला मेकॅनिक्समध्ये एक कन्सेप्ट झालेली आहे की इक्विलिब्रियम कंडिशनला सम ऑफ ऑल द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट्स आर झिरो, सम ऑफ ऑल द व्हर्टिकल कॉम्पोनंट्स ऑफ आर झिरो. आता इथे सगळे हॉरिझॉन्टल फोर्सेस आहेत, त्याच्यामुळे समेशन एफ एक्स बरोबर 0 घेऊया. आता ह्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की साइन कन्व्हेन्शन, जर लेफ्ट साईडला जर फोर्स असेल, जर लेफ्ट साईडला फोर्स असेल तर तो काय असेल, निगेटिव्ह असेल. आणि जर राईट साईडला फोर्स असेल, जर राईट साईडला फोर्स असेल तर तो काय असेल, पॉझिटिव्ह असेल. तो काय असेल, पॉझिटिव्ह असेल. तर हे साइन कन्व्हेन्शन आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता सम ऑफ ऑल द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट्स 0. आता कुठले कुठले आहेत फोर्सेस, 50, पी, 20 आणि 50 असे 4 फोर्सेस इथं ॲक्ट होत आहेत, हॉरिझॉन्टल फोर्सेस आहेत. पहिला फोर्स घेऊया 50, तो कुठे जातोय, लेफ्ट साईडला जातोय, म्हणजे त्याचं कन्व्हेन्शन काय किंवा साइन कन्व्हेन्शन काय असेल, निगेटिव्ह असेल, -50. ठीक आहे. पी कुठं जातोय, राईट साईडला जातोय, म्हणजे हा काय असेल, प्लस पी. त्याच्यानंतर 20 कुठं जातो आहे, 20 इकडे जातो आहे, लेफ्ट साईडला जातो आहे, म्हणजेच -20. आणि 50 कुठं जातो आहे, 50 हा राईट साईडला जातो आहे, म्हणजेच प्लस बरोबर 0. ठीक आहे. समेशन एफ एक्स बरोबर 0. लेफ्ट साईडला जाणारे फोर्स निगेटिव्ह, राईट साईडला जाणारे फोर्स पॉझिटिव्ह, त्यामुळे -50 प्लस पी, -50 हा लेफ्ट साईडला जातो आहे म्हणून -50, पी राईट साईडला जातो प्लस पी, -20 प्लस 50. अशा पद्धतीनं आपण हे केलेलं आहे. मग ह्याच्यावरनं तुम्ही जेव्हा हे सोडवताल तेव्हा पीची व्हॅल्यू काय येते, पीची व्हॅल्यू येते 20 किलोन्यूटन. पीची व्हॅल्यू काय येते, 20 किलोन्यूटन येते आहे. म्हणजे इथं पी बरोबर काय आलं, 20 किलोन्यूटन आलेलं आहे. पी बरोबर काय आलेलं आहे, 20 किलोन्यूटन आलेलं आहे. मग हीच डायग्रॅम मी परत एकदा काढतो, ठीक आहे. आता आपण जो पी काढलेला आहे त्याची व्हॅल्यू इथं मी पुटअप केली 20 किलोन्यूटन, आणि हीच डायग्रॅम मी परत एकदा काढलेली आहे. आपल्याला पी मिळालेला आहे, पहिलं आन्सर आपल्याला मिळालेलं आहे, पहिलं जे पी काढायला लावलं होतं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी, हे जे पहिलं आन्सर आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय विचारलेलं, टोटल इलॉंगेशन काढायचं आहे. टोटल इलॉंगेशन काढण्यासाठी आपण ह्याचे सेक्शन करूया. हा 1 नंबरचा आपण देऊया, हा 2 नंबर देऊया, आणि हा 3 नंबर देऊया, हा 3 नंबर देऊया. ठीक आहे, 3 नंबर देऊया. आता मी इथं एक लाईन काढतो अशी डॉटेड, हा झाला 1 1. इथं एक डॉटेड लाईन काढतो, हा झाला 2 2. आणि इथं एक डॉटेड लाईन काढतो,
हे झालं 3 ठीक, मी डिवाईड केलेलं आहे. आता आपण ह्याचं आपल्याला फ्री बॉडी डायग्रॅम काढायचे आहे. फ्री बॉडी डायग्रॅम काढायचे आहे. तर पहिल्यांदा मी ह्याची फ्री बॉडी डायग्रॅम असे काढतो. हे 1 नंबरचं पहिला फोर्स घेऊया, पहिला सेक्शन घेऊया, 1 नंबरचा सेक्शन घेऊया. मग ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, मी हे डॉटेड लाईन्स काढलेल्या आहेत. डॉटेड लाईन्स काढल्यावर इकडं एक फोर्स आहे पहा इकडं, ठीक आहे, 50 किलो न्यूटन. 50 किलो न्यूटन. आता मी पहिला सेक्शन घेणार आहे 1 ह्याच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला असं मी कॉम्बिनेशन करणार आहे. पहिल्यांदा 1 ही जी काय मी डॉटेड लाईन काढलेली आहे ह्याच्या लेफ्ट साईडला कुठले फोर्सेस आहेत, किती फोर्सेस आहेत, तर एकच फोर्स आहे 50 किलो न्यूटन. सो सेक्शन 1 जो आहे त्याच्या लेफ्ट साईडला फोर्स किती आहे, 50 किलो न्यूटन. 50 किलो न्यूटन. आणि त्याची डायरेक्शन कुठं आहे, तर इकडे आहे. म्हणजे ह्याचं ॲक्च्युली -50 किलो न्यूटन आहे आणि ह्याची डायरेक्शन कुठं आहे, तर इकडं आहे. मायनस का, कारण लेफ्ट साईडला जातो आहे, -50 किलो न्यूटन. डायरेक्शन इथं आहे म्हणून 50 किलो न्यूटन असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता सेक्शन 1च्या सेक्शन 1च्या राईट साईडला आता हे सेक्शन 1 आहे. आता हे सेक्शन 1 आहे. ह्याच्या राईट साईडला कोणते फोर्सेस आहेत, तर हा 20 किलो न्यूटनचा फोर्स आहे, हा 20 किलो न्यूटनचा फोर्स आहे आणि हा 50 किलो न्यूटनचा फोर्स आहे. ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. इकडच्या राईट साईडला म्हणजे सेक्शन 1च्या राईट साईडला जेवढे फोर्सेस आहेत त्याची बेरीज करायची आहे. मात्र त्याच्यात साइन कन्व्हेन्शनचा विचार आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. आता पहिला फोर्स घेऊया. ह्या सेक्शन 1च्या उजव्या साईडला, राईट साईडला हा पहिला फोर्स घ्या. हा कुठं जातोय, राईट साईडला जातोय म्हणजेच पॉझिटिव्ह. ठीक आहे. हा दुसरा फोर्स 20 किलो न्यूटन, हा सॉरी इथं 20 आहे, हा पी फोर्स 20 आहे. बघा सेक्शन 1च्या राईट साईडला पी फोर्स 20 आहे. हा राईट साईडला जातोय म्हणजे पॉझिटिव्ह 20. त्याच्यानंतर इकडं हा फोर्स कुठं जातो, लेफ्ट साईडला जातोय म्हणजे -20. आणि हा फोर्स कुठं जातो, राईट साईडला जातोय म्हणजे +50. म्हणजे ह्याचा आन्सर काय आलं, +50 आलं. म्हणजे कोणत्या डायरेक्शननं ॲक्ट होतोय, हा राईट डायरेक्शननं ॲक्ट होईल, 50 किलो न्यूटन. ओके. म्हणजे हे कुठं आलं, तर ह्याची फ्री बॉडी डायग्राम अशी येणार आहे. 50 किलो न्यूटन म्हणजे लेफ्ट साईडला 50 किलो न्यूटन मायनस म्हणजे लेफ्ट साईडला ॲक्ट होतोय, तो लेफ्ट साईडला डायरेक्शन आहे त्याची. आणि राईट साईडला जो आहे त्याचं मॅग्निट्यूड आले 50 किलो न्यूटन, त्याची राईट साईडला डायरेक्शन आहे. म्हणजे हे झाले फ्री बॉडी डायग्राम ऑफ सेक्शन 1. म्हणजे AB जे दाखवलेलं आहे त्याची फ्री बॉडी डायग्राम झालेली आहे. तसंच सेम आपण फ्री बॉडी डायग्राम ऑफ सेक्शन 2 काढूया. आता इथं एक फोर्स आहे आणि इथं एक फोर्स आहे. आपल्याला माहीत नाही त्याचे डायरेक्शन कसे असेल. मी आपलं फोर्स काढून दिलं आहे. आपल्याला आता डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड काढायचं आहे सेक्शन 2चं. हे जे सेक्शन 2 आहे याचा जो फोर्स इथं ॲक्ट होणार आहे हा कॉम्प्रेसिव्ह आहे का टेन्साईल आहे माहीत नाही. म्हणजे आपल्याला त्याचे डायरेक्शन पण काढायचे आणि मॅग्निट्यूड पण काढायचे. आत्ता जसं केलं तसं हा सेक्शन 2 आहे. मी इथं डॉटेड लाईन काढलेली आहे पहा. ह्याच्या लेफ्ट साईडला किती फोर्सेस आहेत त्याची बेरीज, ह्याच्या राईट साईडला किती फोर्सेस आहेत त्याची बेरीज. म्हणजेच सेक्शन 2साठी लेफ्ट साईड बघूया आपण. सेक्शन 2साठी लेफ्ट साईड. ठीक आहे. सेक्शन 2साठी लेफ्ट साईड बघूया. तर बिफोर गोईंग टू सेक्शन 2 इथं आपण ही जी लेंथ आहे ती लिहूया, 1 मीटर लेंथ आहे. ठीक आहे. आता आपण सेक्शन 2कडे वळूया. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ह्याचं डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड काढायचं आहे. तर लेफ्ट साईडला आपण पाहूया. ह्याच्या लेफ्ट साईडला कोणते फोर्स आहेत, तर 50 किलो न्यूटन आणि 20 किलो न्यूटन आहे.
तर त्याची बेरीज करूया. 50 किलोन्यूटन जो फोर्स आहे तो लेफ्ट साईडकडं म्हणजे त्याची डायरेक्शन कुठं आहे, लेफ्ट साईडला आहे म्हणून मायनस. आणि हा 20 किलोन्यूटनचा फोर्स कुठं आहे, राईट साईडला याची डायरेक्शन आहे म्हणून प्लस. प्लस 20 बरोबर काय आलं, -30 किलोन्यूटन. म्हणजे ह्याची डायरेक्शन काय आलेली आहे, ही लेफ्ट साईडला अशी डायरेक्शन आलेली आहे. आणि राईट साईडला बघूया. राईट साईडला कोणते कोणते फोर्सेस आहेत, तर 20 किलोन्यूटन त्याची डायरेक्शन आहे इकडं. 20 किलोन्यूटन राईट साईड, ह्या दोन जी डॉटेड लाईन काढलेली आहे ह्याच्या उजव्या साईडला आता बघतोय. 20 किलोन्यूटन ह्याची डायरेक्शन कुठं आहे, लेफ्ट साईडला आहे. ह्याची डायरेक्शन कुठं आहे, लेफ्ट साईडला आहे म्हणजे -20. आणि ही कुठं आहे, ही 50 कुठं आहे, उजव्या साईडला आहे म्हणजे +50. म्हणजेच काय झाली, 30 किलोन्यूटन. 30 किलोन्यूटन म्हणजेच ह्याची डायरेक्शन कुठं झाली, तर इकडं झालेली आहे, इकडं झालेली आहे. ठीक आहे. 30 किलोमीटर पॉझिटिव्ह आलं म्हणजेच कुठं आलेली डायरेक्शन, ही राईट साईडला आलेली आहे. ही राईट साईडला डायरेक्शन आलेली आहे. आता हेच डायरेक्शन आपण घ्यायचं आहे. तर दोन जो सेक्शन आहे त्याच्या लेफ्ट साईडला कुठं डायरेक्शन आहे त्या फोर्सची, तर ती इकडे आहे, ती इकडे आहे. आणि राईट साईडला डायरेक्शन कुठं आहे, इकडं आहे. म्हणजे डायरेक्शन आलेली आहे आपल्याला. आणि त्याचे मॅग्निट्यूड पण आलेलं आहे 30 किलोन्यूटन आणि 30 किलोन्यूटन. 30 किलोन्यूटन आणि 30 किलोन्यूटन. ह्याची पण लांबी किती आहे, तर 1 मीटर आहे. 1 मीटर आहे. सिमिलरली आपण 3-3 सेक्शन करूया. 3-3 सेक्शन आहे म्हणजे हा 3 नंबरचा सेक्शन आहे. याची लांबी 1 मीटर आहे. याची लांबी 1 मीटरच आहे, 1 मीटर आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा मी असे फोर्सेस काढतो पण मला ह्याची डायरेक्शन माहीत नाही आणि त्याचं मॅग्निट्यूडही माहीत नाही. त्याच्यामुळं मी असंच काढतो आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लेफ्ट साईड आणि राईट साईड करूया. लेफ्ट साईड आणि राईट साईड. आता बघा, हा जो 3-3 काढलेला आहे, 3-3 जो काढलेला आहे ह्याच्या लेफ्ट साईडला म्हणजे ह्याच्या डावीकडे कोणते कोणते फोर्सेस आहेत त्याची बेरीज. ह्याच्या डावीकडे कोणते कोणते फोर्सेस आहेत, तर पहिला फोर्स आहे 50 किलोन्यूटन. त्याची डायरेक्शन कुठं आहे, त्याची डायरेक्शन इकडं आहे म्हणजे निगेटिव्ह येणार आहे 50. त्याच्यानंतर आहे 20 किलोन्यूटन. त्याची डायरेक्शन कुठं आहे, उजवीकडं आहे म्हणजेच +20. आणि तिसरा फोर्स आहे 20 किलोन्यूटन. त्याची डायरेक्शन कुठं आहे, लेफ्ट साईडला म्हणजेच -20. ठीक आहे. म्हणजेच काय आलं, -50. म्हणजे डायरेक्शन कुठं आली, ह्या साईडला आली. ठीक आहे. -50 किलोमीटर डायरेक्शन आली ह्या साईडला. आता इकडच्या साईडला 3-3च्या उजव्या साईडला एकच फोर्स आहे. 3-3च्या उजव्या साईडला एकच फोर्स आहे आणि त्याची डायरेक्शन पण दिलेली आहे किंवा आहे इकडंच आहे. त्यामुळं आपण 3-3च्या लेफ्ट साईडला डायरेक्शन कुठं आली फोर्सची, तर इकडं आली आणि त्याचं मॅग्निट्यूड किती आलं, 50. आणि राईट साईडला डायरेक्शन कुठं आली, इकडं आली, त्याचं मॅग्निट्यूड किती आलं, 50. ओके. अशा पद्धतीनं ह्या फ्री बॉडी डायग्राम आपण काढलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला एक कळलं की ह्याच्यामध्ये जो हा फोर्स असेल तसंच मॅग्निट्यूड इकडं पण येतं आहे. म्हणजे 50 असेल तर 50च येतं आहे, 30 असेल तर 30च आलं आहे, 50 असेल तर 50च इथं मॅग्निट्यूड आलेलं आहे. ठीक आहे. 3-3ला पण हे कॅल्क्युलेशन करणं महत्त्वाचं आहे. लेफ्ट साईड राईट साईड, लेफ्ट साईड राईट साईड, लेफ्ट साईड राईट साईड करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे एकदा का आपल्याला हे मिळालं तर टोटल इलॉंगेशन काढणं अवघड नाही. ठीक आहे. टोटल इलॉंगेशन काढणं मग अवघड नाही. तर एक लक्षात घ्या, इथं टेन्साईल लोडिंग कंडिशन आहे, इथं सुद्धा टेन्साईल लोडिंग कंडिशन आहे, इथं सुद्धा टेन्साईल लोडिंग कंडिशन आहे. त्यामुळं P हा पॉझिटिव्ह येणार आहे. त्यामुळे डेल्टा एल सुद्धा पॉझिटिव्ह येणार आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये टोटल इलॉंगेशन बरोबर डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. आता डेल्टा L1 तुम्हाला माहिती आहे काय आहे, PL/AE. मग डेल्टा L1 मध्ये P, आता प्रत्येकाचा P हा वेगळा आहे त्यामुळे इथं काय म्हणूया, P1 L1
आपण एरिया तर सगळ्याचा सेम आहे, त्यामुळे ए आणि ई सुद्धा हा सेमच आहे, कारण इक्वल क्रॉस सेक्शन आहे सगळ्याचं. तसंच इथं काय येणार आहे, P2L2AE प्लस P3L3AE. लक्षात आलं. आता याच्यामधनं आपण 1/AE कॉमन काढूया. 1/AE म्हणजेच काय आलं, P1L1 प्लस P2L2 प्लस P3L3 असं आलेलं आहे. ठीक आहे. ठीक. आता बघा 1 एरिया किती दिलेला आहे, एरिया दिलेला आहे आपल्याला, एरिया 200 mm² दिलेला आहे. मग एरिया आपण लिहूया 200 mm². ठीक आहे. इंटू ई दिलेला आहे आपल्याला, ई 2 × 10⁵ Nm/mm², 2 × 10⁵ Nm/mm² दिलेला आहे. इन ब्रॅकेट आता P1 कुठं आहे बघा, सेक्शन 1 आपल्याला हा फोर्स मिळालेला आहे 50 kN. हा टेन्साईल आहे म्हणजे पॉझिटिव्ह, पण किलोन्यूटन आहे, त्याचं न्यूटन करावं लागेल. किलोन्यूटनचं न्यूटन करताना आपण काय करतो, 10⁻³ मल्टिप्लाय करतो. आता L1 किती आहे, ही लेंथ आहे त्याची एक सेक्शनची, तर त्याची लेंथ किती आहे 1 मीटर. त्याचं पण आपल्याला काय करावं लागेल, MM रूपांतर करावं लागेल, म्हणजेच 1000. 1 मीटर बरोबर 1000 mm. हे झालं P1L1. P1 आलं 50 × 10⁻³ 50 × 10⁻³ इंटू 1 मीटर, म्हणजे त्याचं 1000 रूपांतर केलं, कारण MM रूपांतर केलं. 1 मीटर बरोबर 1000 mm प्लस येणार आहे, कारण दुसरा सेक्शनमध्ये पण टेन्साईल लोडिंग कंडिशन आहे. कॉम्प्रेसिव्ह असतं तर मायनस आलं असतं, पण इथं टेन्साईल लोडिंग कंडिशन आहे. प्लस P2 किती आहे 30, म्हणजे 30 × 10⁻³ इंटू L2 किती आहे 1 मीटरच आहे, म्हणजे 1 मीटर म्हणजे 1000 mm. प्लस P3 किती आहे, इथं टेन्साईलच आहे म्हणजे पॉझिटिव्ह 50च आहे, 50 म्हणजे 50 kN आहे, त्याचं न्यूटन करूया 50 × 10⁻³. आणि L3 किती आहे 1 मीटरच आहे, म्हणजेच 1000 mm. अशा पद्धतीनं हे आपण काढलेलं आहे. हे काढल्याच्या नंतर तुम्ही पहिल्यांदा काय करायचं आहे, हे सॉल्व करायचं आहे, ह्या ब्रॅकेटमधलं आधी सॉल्व करायचं आहे. आणि नंतर तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर व्यवस्थित केल्याच्या नंतर तुम्हाला आता असं येईल की 130 × 10⁻⁶ अपॉन 4 × 10⁻⁶ असं जर सॉल्व केलं तर तुम्हाला उत्तर येईल. तुम्ही सॉल्व करा आणि तुम्हाला उत्तर येईल 3.25 mm. हे कॅल्क्युलेशन करा, आधी हे कॅल्क्युलेशन करा, मग ह्याला यानं डिवाईड करा, मग तुम्हाला हे उत्तर येऊन जाईल ΔL. तर हे ॲन्सर आहे, तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करा. आता याच्यामध्ये इलॉंगेशन काय आलेलं आहे, टोटल इलॉंगेशन पॉझिटिव्ह आलेलं आहे, म्हणजेच काय झालेलं आहे, इन्क्रीज इन लेंथ आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह इलॉंगेशन, इथं जर निगेटिव्ह आलं असतं तर रिडक्शन इन लेंथ आलं असतं, पण पॉझिटिव्ह इलॉंगेशन आलं म्हणजेच आपली लेंथ काय होती, याच्यामध्ये ह्या बारची लेंथ काय होती, इन्क्रीज होती. तर आज आपण इथंच थांबूया. मला लक्षात येतं की तुम्हाला समजलं असेल, पण नसेल समजलं तर आपण अजून पुढचे पण प्रॉब्लेम सोडवणार आहोत, आणि समजलं नसेल तर परत एकदा विचारा, काही नाही. एक लक्षात घ्या की असा जेव्हा प्रॉब्लेम दिलेला असतो तेव्हा नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट होत आहेत, आणि आपलं सुपरपोजिशननं आपल्याला टोटल इलॉंगेशन काढायचं आहे. त्याच्यासाठी आपण आता इथं P काढायला लावला आहे, म्हणजे आपण इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये घेतलेले आहे, समेशन Fx = 0, त्याच्यानुसार P काढला. नंतर आपण काय केलं की प्रत्येक ह्याला सेक्शन केलेले आहेत, 1 1 2 2 आणि 3 3. आता 1 2 3च आहेत, इथं 1 2 आणि 3 सेक्शन आहेत, म्हणून 1 2 3 सेक्शन केले आणि इथं डॉटेड लाईन काढलेली आहे.
मग ह्याच्या लेफ्ट साईडची बेरीज आणि ह्याच्या राईट साईडची बेरीज त्याच्यानुसार हे फ्री बॉडी डायग्राम आपण काढलेली आहे. आणि डेल्टा एल बरोबर डेल्टा एल वन प्लस डेल्टा एल टू प्लस डेल्टा एल थ्री ह्याच्यानुसार आपल्याला हे ॲन्सर आलेलं आहे. ह्याच्यामध्ये इलॉंगेशन वाढतं आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आलेलं आहे, लेंथ वाढते आहे. ठीक आहे, ज्या अर्थी पॉझिटिव्ह इलॉंगेशन आलं आहे त्या अर्थी लेंथ ही वाढते आहे. आता पुढचे एक्झाम्पल पुढच्या लेक्चरला पाहूया आपण.